निवारणार. पण हंगेरी ह्या युरोपातल्या देशामध्ये 2000 सालापर्यंत अस्पृश्यता आहे आणि तिथल्या तरुणाईला वाटायला लागलं की अरे हे अस्पृश्यता बंद केली पाहिजे. तिथली तरुणाई इंटरनेट आल्यानंतर इंटरनेटवर सर्च करते की बाबा जगात आणि कुठं कुठं आहे असं. तर मुळात हंगेरीतल्या अस्पृश्यांचं नातं भारतीयांशी आहे. भारतातले काही लोक पंजाबाकडचे स्थलांतरित झाल्यानंतर हंगेरीमध्ये ते स्थायिक झालं असंही सांगितलं जातं. तर त्यांनी भारताचा इतिहास सर्च केला नव्या पिढीनं आणि त्या नव्या पिढीनं भारताचा इतिहास सर्च करून त्यांनी बघितलं की अरे भारतात हेच होतं जे आता आपल्याकडं आहे. कधी 2000 साली. आणि 2000 साली त्यांना वाटलं की आपण यातनं बाहेर पडायचं आणि मग त्यांनी त्या अस्पृश्यता विरोधात मोहीम उघडली. अस्पृश्यतेला विरोध करायला चालू केली. हंगेरीमध्ये मोर्चे निघाले. हंगेरीमध्ये आंदोलनं झाली आणि हंगेरीमध्ये जे 10-10, 20-20 हजार लोकांचे मोठमोठे मोर्चे निघाले 2000 साली. त्या मोर्चांमध्ये, त्या आंदोलनांमध्ये, अस्पृश्यता विरोधाच्या त्या आंदोलनांमध्ये पुढे धरलेला जो अस्पृश्यता विरोधातला जो फोटो आहे, त्या मोर्चाचा जो सिम्बॉल आहे, तो मोर्चाचा आंदोलनाचा प्रेरणाबिंदू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी जगात बदल घडवला तो असं. म्हणजे हे फक्त असंच नाहीये जग बदलणारा. हे खरं म्हणजे हे दोन्ही अर्थाने आहे. तुम्ही कोणताही अर्थ घ्या, माझ्याकडे ती दोन्ही मांडणी आहे की प्रत्यक्षात असं जग बदललं बाबासाहेबांनी. जगातल्या अनेक देशांना वाटलं हे आपल्याकडे करायचंय तर हा बदल करायला हा माणूस आहे, हा विचार आहे, हा महामानव आपल्याकडे आहे. त्यांचा विचार घेऊन आपण बदलू शकतो. आणि 2000ला हे झालं. तिथे पुढे पुढे अनेक आंदोलनं झाली, पुढे कायदे झाले त्या विषयावरती त्या देशामध्ये. एवढंच नाही तर हंगेरीतल्या अस्पृश्य समुदायानं त्या हंगेरीमध्ये 2005-06 मध्ये पहिली शाळा स्थापन केली त्यांची. त्या पहिल्या शाळेचं नाव आहे डॉक्टर आंबेडकर स्कूल इन हंगेरी. जय भीम नेटवर्क म्हणून संस्था. आणि ती